नागपुरात एका इस्लामिक NGOमध्ये काम करणाऱ्या हिंदू मुलींवर धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित संस्थेमध्ये हिंदू मुलींना मुस्लिम मान्यतांप्रमाणे वागण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणाची दखल घेत नागपूर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सखोल तपासांचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि धर्मप्रसार संघटनांनी DCP नित्यानंद झा यांना निवेदन देत संबंधित NGOच्या आर्थिक व्यवहारांची SIT मार्फत चौकशी करावी आणि संस्था तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणामुळे नागपुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे। मागील 15 दिवसापासून महाराष्ट्रात लव जिहाद हा विषय सगळ्यात जास्ती वर डोकं काढतोय। एकंदरीत महाराष्ट्रात सातत्याने लव जिहाद, धर्मांतरण या विषयाला घेऊन गंभीर चर्चा होते आहे, पण पुख्ता असा एक कायदा तयार झालेला नाही आहे। पण वारंवार होणारे हे आघात आहे, त्याला घेऊन परत एकदा नागपूरचं जे काझीचं जे फिक्र फाउंडेशन आहे त्यांना अटक झाली आहे आणि आता त्या अटकेवर पुढची काय कारवाई होईल यासाठी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, धर्मप्रसारची टीम आता झोन 2ला आले आहेत। दादा, काय निवेदन आहे, का तुम्ही आला आहात आणि काय सांगाल या मागचं षडयंत्र काय असं तुम्हाला वाटतं? 15 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। नाशिकची घटना झाली नाही, लगेच परतवाड्याची घटना आणि परत नागपूरची घटना, ह्या सर्व घटना आम्हाला चितावणीखोर घटना वाटतात। हिंदू मुलींना पळवणं, हिंदू मुलींना धर्मांतरित करणं, तिचं लग्न करणं, तिला जिहादमध्ये उतरवणं, लव जिहाद करणं, हे सर्व प्रकार एकसारखे वाटून झालेले आहे। आज आम्ही मानकापूरला जे घटना घडली त्या विषयाला घेऊन तिथले जे आदरणीय DCP झा सर आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की मानकापूरची घटना निष्पक्ष जात झाली पाहिजे, SIT गठीत केली पाहिजे। त्याचा फंडिंग कुठून होत आहे त्याची पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे, वर चौकशी करता कामा नये। आणि आमचा स्पष्ट आरोप आहे विश्व हिंदू परिषदेचा, ह्या तिन्ही घटना ज्या घडल्या आहेत ह्या तिन्ही घटनाच्या आतंकवाद्यांसोबत संबंध आहे। कारण की एवढी मोठी फंडिंग हे आतंकवादीच करू शकतात आणि धर्मांतरण आणि लव जहाज हा जो विषय वाढलेला आहे त्या आतंकवाद्यांकडनं वाढलेला आहे। त्याचे 2 NGO आहे, काझीचे 2 NGO आहे, तर दोन्ही NGOचे रजिस्ट्रेशन पुरेच कॅन्सल झाले पाहिजे। दुसरी आमची गोष्ट होती, आम्ही बोलताना DCP सरांना सांगितलं आहे आणि त्यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री सरांनाही निवेदन दिलेलं आहे की अशा काही नागपुरात NGO आहे ज्याचे मालक मुसलमान आहे, त्वरित त्याची पण तुम्ही SIT किंवा स्वतः जांच केली पाहिजे की तिथेही हाच प्रकार होत आहे का। आमच्या ह्या 3 मुलींनी काल जो रिपोर्ट टाकल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली, त्याच्याबद्दल पोलीस शासनाचं मी अभिनंदन करतोच, पण त्यांना इनडायरेक्टली धमक्या भेटत आहे, त्या परिवाराला इनडायरेक्ट धमक्या भेटत आहे। त्यांच्या जेव्हा काम करत होते तेव्हाच आप कुरान पढ़ो, आप हिजाब पहनो, आपका हिंदू धर्म अच्छा नहीं, हमारा इस्लाम धर्म अच्छा है, तिला दबाव आणण्याचा प्रयत्न झाला। दबावाला बळी न पडता तिला मग छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर पण ते बळी पडली नाही, तर तिला मारण्याची धमकी ह्या लोकांनी दिली। त्याच्यानंतर त्या मुलीने येऊन रिपोर्ट टाकलेली आहे। तर हे सर्व प्रकार एकसारखे प्रकार झालेले आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करतो आहे, त्यांना हात जोडून विनंती करतो आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करावी। 100% 100% पूर्ण मी सांगतो आहे की यांच्या आतंकवादाचा संबंध आहे। बिलकुल। अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहे पॅरे खान, त्यांनी विशेष टीम तयार केली, त्यांनी परतवाड्याला ती टीम पाठवली होती। त्यांनी सांगितलं की सतत या सगळ्या अँगलला हिंदू मुस्लिमचा अँगल, मग ती भाजपची खासदार असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, हे लोक मुद्दाम हा अँगल देतात। आता या परत येणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावरून तुम्ही पॅरे खानला काय सांगाल किंवा एकंदरीत तुमचा काय विषय तुम्ही पुढे ठेवा? पॅरे खाननी आपल्या मर्यादित राहावं। तो अल्पसंख्याक आयोगचा अध्यक्ष आहे, तो आमच्या काही न्यायमूर्ती नाही आहे। त्याला जर एवढीच गोष्ट आहे तर मग नाशिकच्या प्रकरणात तो चुपचाप काय, नागपूरच्या प्रकरणाहून 2 दिवस 24 घंटे उलटला आहे, तो चुपचाप काय? त्याला जातीवादच करायचा असेल, त्याला हिंदू मुसलमानच करायचे असेल तर विश्व हिंदू परिषद आपल्यापर्यंत तयार आहे। त्यांनी आयोगाचं काम फक्त आयोजकाची करावं, त्यांनी याच्यामध्ये लुडबुड करावं नाही, त्याची मर्यादा त्यांनी पाडावं। आम्ही आमच्या मर्यादित आहोत, नाही तर आम्ही आमची जर मर्यादा सोडली तर मग पॅरे खानला खूप त्रास जाईल। बिलकुल। कॉर्पोरेट जिहाद, लेन्सकार्ट असेल, टाटा आहे, महिंद्रा आहे, याचा कॉर्पोरेट जिहाद आला। आजचा जो हा NGOचा जो प्रकार समोर आला, तुम्ही या इस्लामिक NGOला कुठला जिहाद?
हा जिहाद तुम्ही बघताय की दिल्लीला जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता ते करणारे कोण होते? सगळे डॉक्टर होते. त्या डॉक्टरांनी एक हे तयार केलं होतं, जहर तयार केलं होतं, जेणेकरून 20 लाख लोक एकाच दिवशी मरू शकते एवढं. म्हणजे उच्च शिक्षित असलेला पण जिहाद करतो आहे आणि थुंकणारा बी जिहाद करतो आहे जो गरीब आहे. आता जिहादाची काही परिभाषा नाही लागली, जिहाद सगळ्याकडे पसरलेला आहे. आणि ह्या सर्व याच्यामध्ये तुम्ही जे नावं घेतले त्या लेन्स कार्ड असेल किंवा टाटा असेल किंवा अन्य मोठे कंपनी असेल, यांच्या सगळ्या मालकांना आणि त्यातल्या मॅनेजरना आम्ही सांगतो आहे त्यांनी मुसलमान व्यक्तींना ठेवू नये. जर त्यांनी मुसलमान व्यक्तींना ठेवलं आणि त्यांच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अशी घटना जर घडली, आता आम्ही पोलीस स्टेशनला येणार नाही, मग तिथे येऊन आम्ही काय करू हे बजरंग दल त्यांना दाखवून देईल. बिलकुल. एकंदरीत हा इस्लामिक NGOचा जिहाद आहे, हा सातत्याने समोर येतो आहे. आणि मग तो जिहाद करणारे जे आहेत ते कॉर्पोरेट अधिकारी असो, डॉक्टर, इंजिनियर असो किंवा साधारण पंक्चरवाला असो, यांची मानसिकता एक असल्याचं यांचं सातत्यानं म्हणणं आहे. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद.